तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावांनो. तर भावांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही थांबण्याला समजलं असेल की कोणत्या टॉपिकवरती केलेला आहे भावांनो. आज आपण केलेलं आहे भावांनो, गणेशोत्सवानिमित्त आपण काय केलेलं आहे, पावती बुक डिझाईन केलेलं आहे. पिक्सल लॅबमध्ये फुल टू HD क्वालिटीमध्ये पूर्ण प्रिंटेड आपलं जे पावती बुक असणार आहे ते तुम्ही ॲडिट करू शकणार आहे. पिक्सल लॅब फुल टू PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. पासवर्ड 3 स्टेपमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. पासवर्ड टाकून फाईल अनझिप करायचे. PLP फाईल तुम्हाला भेटून जाईल, ती घ्यायची. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला एडिटेबल असं मी सर्व आता याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला भावांनो. तर इथे बघू शकता साईज पहिले दाखवून देतो, जेणेकरून जी आपली प्रिंटिंगची साईज येणार आहे भावांनो त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको व्हायला. ओके, तर याची जी साईज असणार आहे तुम्हाला जर समजलं असेल की आज आपण पावती बुक बनवतोय, तर पावती बुक बनवण्यासाठी आपण काय साईज घेतली आहे बघू शकता. विड्थ असणार आहे 768 आणि हाईट असणार आहे 384. ही हाईट आहे भावांनो, म्हणजे साईज आहे लक्षात ठेवा. 384 पिक्सल म्हणजे 4 इंच लक्षात ठेवा. ओके, आणि 768 इंचेस म्हणजे 8 इंच. ओके, 4 इंच बाय 8 इंच असं जे आपले साईज असणार आहे आपल्या पावती बुकची लक्षात ठेवा. ओके, जे की आपलं A4चं जे पान असतं, तुम्हाला सांगू इच्छितो भावांनो, लक्षात ठेवा. A4च्या पानावरती भावांनो तुम्ही 2 प्रिंट काढू शकता 4-4 इंचाच्या. ओके, 8 बाय 4 इंचाच्या जे काही प्रिंट असणार आहे ते निघणार आहे A4च्या साईजवरती. ओके, तर ही एक पावती बुकची डिझाईनची साईज आहे भावांनो, जे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावणार आहे. ओके, तुम्ही कोणाच्याही गणेशोत्सवाच्या मंडळाच्या तुम्ही घेऊ शकता. ओके, जे काही पावती बुक वगैरे असणार आहे ते ऑर्डर वगैरे त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला ॲडिट वगैरे करायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता, हे बॅकग्राऊंड बघू शकता तुम्हाला. बॅकग्राऊंडला आपण काय दिलेलं आहे इथे बघू शकता, तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला. ओके, तर हे जे बॅकग्राऊंड असते बघू शकता, हे बॅकग्राऊंड आपण कुठून घेतलं तर भावांनो Pinterest नावाचं ॲप्लिकेशन आहे. व भावांनो जे PNG ट्री, ओके, हे जे साईड आहे त्याच्यावरून तुम्हाला खतरनाक एकदम HD क्वालिटी व फ्री पिक तर एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला सर्व एडिटेबल असं सर्व तुम्हाला काय भेटणार आहे, बॅकग्राऊंड वगैरे तिथे भेटून जातील. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता, हे जे रेड कलरचं तुम्हाला लेअरमध्ये पोर्शन दिसतो आहे लक्षात ठेवा. बरोबर, हे जे लेअर कलरचं पोर्शन आहे त्याला आपण काय केलेलं आहे, एक स्क्वेअरमध्ये ॲडिट केलेलं आहे. स्क्वेअरमध्ये ॲड केल्याच्यानंतर त्याला काय केलं आहे आपण, जो एकदम लाईट येल्लो कलर आहे भावांनो, त्याला आपण काय केलेलं आहे, कलरवरती जायचं आहे. इथे प्लसच्या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर याच्यावरती न जाता भावांनो आपण काय करायचं, पहिला तिथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर टेक्स्टवरती हा जो मधला ऑप्शन आहे कलरवरती जायचं आणि कलरवरती घ्यायचं प्लसमध्ये जायचं आणि इथे बघू शकता येल्लोच्या काय करायचं आहे, आपल्याला एकदम लाईट कलर घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपलं टायपिंग होणार आहे, म्हणजे जेव्हा आपण प्रिंट काढणार आहे त्याच्यावरती आपण लिहू शकतो. म्हणजे जर नाव वगैरे जे काय देणगी देणारे वगैरे जे काय असतील त्यांचे नाव आपण इथे ॲडिट करायचे आहेत. त्यासाठी आपण हा कलर घेतला आहे. तुम्ही व्हाईट पण घेऊ शकता. व्हाईट घेतलं तर बेस्ट आहे भावांनो. मी माझ्या क्रिएटिव्हिटीनुसार मी लाईट येल्लो कलर याच्यामध्ये निवडलेला आहे. ओके, पहिला पासवर्ड आहे भावांनो 44 ओके, त्याच्यानंतर आता टायपिंगला येऊया भावांनो. टायपिंग हे सर्व झालं बॅकग्राऊंडबद्दल. तर आता टायपिंगला आपण काय केलेलं आहे, इथे बघू शकता जनसेवा कृतिशील मंडळ हे जे काय असणार आहे भावांनो, ते आपण काय केलेलं आहे, नाव घेतलेलं आहे एका गणेशोत्सव मंडळाचं भावांनो. ओके, जी आपल्याला ऑर्डर आली होती त्यांचं नाव घेतलेलं आहे. फॉन्ट वापरलेला आहे भावांनो, इन्फिनिटी 9 नंबरचा जो काय फॉन्ट असणार आहे तो आपण याच्यामध्ये ॲडिट केलेला आहे. ओके, सर्व तुम्हाला जर याच्याबद्दल कोड वगैरे जे पाहिजे असतील, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती फॉन्टची लिंक आलेली आहे, जाऊन चेकआउट करू शकता व्हिडिओ, त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. ओके, QR कोड आपला जो काही कोड असणार आहे ते आपले याचे फॉन्टचे ते कॉपी करायचे नाही, ते येऊन पेस्ट करायचे. त्याच्यानंतर इथे बघू शकता त्याच्या खाली जे काय असणार आहे, आकाशगंगा हाऊस सोसायटी वगैरे जे काही त्यांच्या सोसायटीचं जे काही नाव असेल, ओके, जो त्यांचा ॲड्रेस वगैरे असेल तो इथे ॲडिट करायचा आहे. आपण लिहिलेलं आहे सार्वजनिक गणेशोत्सव. ओके, जे काय असेल ते 2024 तुम्ही लिहू शकता याच्यापुढे. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता चालू झालं आहे आपलं हे सर्व एवढं नाव आपण मॅटर लिहिलेलं आहे. जशी ऑर्डर येईल तशी तुम्ही लिहू शकता, किंवा जे असेल ते मी त्यांच्याकडनं विचारून तुम्ही याच्यामध्ये ॲडिट करा, लक्षात ठेवा. ओके, फक्त व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तुम्हाला 6 अंकी पासवर्ड टाकायचा आहे PLP फाईलला. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. आता आपण लिहिणार आहे पावती बुकमध्ये जो आपला मॅटर असणार आहे, लेखी म्हणजे जो लिहिणार आहोत. ओके, तो आपण पोर्शन काय काय लिहिलं आहे बघू शकता तुम्ही. पावती नंबर, त्याच्यानंतर इथे बघू शकता दिनांक प्लस श्री व सौ, हे जे सर्व तुम्हाला मी लाईन ओपन करून दाखवतो, त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो जे जे यूज केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता मी पूर्ण फुल स्क्रीन करून तुम्हाला दाखवतो आहे. मोबाईल पाहिजे तर भाऊ तुम्ही काय करा, रोटेट करून घ्या पोर्ट्रेटमध्ये, जेणेकरून तुम्हाला दिसून येईल. ओके, बघू शकता पावती नंबर इथे आपण काय केलेलं आहे, पुढे स्पेस ठेवलेला आहे पावती नंबर. तर भाऊ तुम्हाला काय जे प्रिंटिंगवाले असणार आहे ते तुम्हाला त्यांचा जवळ एक स्टॅम्प असतो, जेणेकरून जे पावतीचे नंबरचे असे स्टॅम्प पडत जातात भावांनो. ओके, जेवढे तुम्हाला पेजेसचं पाहिजे तुम्ही त्यांच्याकडनं बनवून घेऊ शकता. ओके, फक्त प्रिंटिंगवाल्यांना सांगायचं की आम्हाला अमुक पेजेसचं पाहिजे. ओके,
दुसरा पासवर्ड आहे भावानो 2525. ओके. त्याच्यानंतर पुढे येतो आहे, इथे बघू शकता खाली श्री व सौ ह्याच्या पुढे आपण काय केले आहे, नाव लिहिण्यासाठी हे जे डॉट डॉट दिसत आहेत तुम्हाला भावानो, ते पण आपण याच्यामध्ये ॲडिट केलेले आहेत. प्लस खाली पत्ता बघू शकता भावानो, हे 4 इंचमध्ये, म्हणजे 4 इंच म्हणजे तुम्ही जसं की मोबाईल तुमचा जो आहे तो कमीत कमी 3 इंचाचा असू शकतो. 3 इंचापेक्षा जर 1 इंच वाढवली तर तुम्ही 4 इंचाची जे काही प्रिंट असणार आहे ते तुम्ही म्हणजे पावती बुक ते तुम्हाला तयार ह्याच्यामध्ये भेटणार आहे. त्या हिशोबाने आपण हे सर्व याच्यामध्ये ॲडिट केलेलं आहे. प्लस यांचकडून व अक्षरी रुपये वर्गणी रोख मिळाली जे काय असेल ते आपण इथे, प्लस जे खाली तुम्ही बघू शकता जे तुम्हाला आयकन दिसतंय. ओके. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, नाव लिहायचं आहे, म्हणजे जे अमाऊंट जिथे असेल ते आलेले असेल. ओके. प्लस पुढे सही म्हणून आहे, म्हणजे जे घेणारे असतील किंवा देणारे असतील जे, ओके, जे आपल्या ताब्यात घेतील रोख रक्कम त्यांची सही खाली करायचे इथे बघू शकता. त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचा इथे फोटो लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी मी काय काय यूज केलं आहे तुम्ही चेंज करू शकता. ही झाली भावानो वन साईड पावती बुक डिझाईन, म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्यांना तुम्ही देऊ शकता. जर ह्याच्या पाठीमागे काय करायचं आहे, तुम्ही जो शाईचा जो पेपर असतो, ओके, तो पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती लिहिल्याच्यानंतर ते होऊन जाईल भावानो एकदम पूर्ण नाव. ओके. त्याच्यानंतर बघू शकता मी पूर्ण जनसेवा कृतीशील मंडळ, आकाशगंगा क हौस सोसायटी, शिवशंकर नगर, जे काय असेल ते सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपण निमित्त आपण काय केलेलं आहे, पावती बुक डिझाईन केलेलं आहे. पिक्सल लॅबमध्ये फुल टू एडिटेबल PLP पाहिलं भावानो. तिसरा पासवर्ड आहे भावानो 99. ओके, 99. तर भावानो अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. तर भावानो गणेशोत्सव निमित्त आपण जर तुम्हाला मंडळाचे जर लोगो डिझाईन करायचे असेल, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आले, जाऊन व्हिडिओ चेकआउट करू शकता. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.